आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभराच्या बातम्या। शिंदेंच्या शिवसेनेनं बुधवारी सुधारित जाहिरात छापून वाद निस्तरण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतरही मंगळवारच्या जाहिरातीवरून चिडलेल्या भाजपचा राग काही शांत होत नाहीये आणि त्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं। सेनेच्या जाहिरातीचा वाद, भाजपचा घणाघात। बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही। भाजप खासदार अनिल बोंडेंचा शिवसेनेवर वाद। आमच्यामुळे भाजप सत्तेत, गायकवाडांचा पलटवार। मेंढकीनं कितीही ताणलं तरी हत्ती बनत नाही। आपल्या युतीमध्ये संजय राजाराम राऊत कोण ह्याचा पण आपण शोध घेतला पाहिजे। या 50 वाघांमुळेच भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना आता मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे। शिवसेनेच्या मंगळवारच्या जाहिरातीनंतर पेटलेला हा राजकीय वणवा। बुधवारी शिवसेनेनं सुधारित जाहिरात छापून सुद्धा भाजप नेत्यांचा सूर काही बदलत नाहीये। त्याउलट भाजपचे काही नेते थेटपणे शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात आग ओकताना दिसले। खरं म्हणजे आपल्या विदर्भात म्हणतात की मेंढकीनं कितीही ताणलं तरी हत्ती बनत नाही। बेडूक किती फुगला तरी हत्ती थोडी बनणार आहे। एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री आहे, सर्व भारतीय जनता पक्षाने सर्व जनतेने त्यांना स्वीकारलाय, पण त्यांचे सल्लागार मला असं वाटतं चुकीचे सल्ले देत असतील, कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाहीये। आमच्या सगळ्या मित्रांना, प्रामुख्याने शिवसेनेच्या मित्रांना आम्ही आवर्जून सांगेन की आपल्या युतीमध्ये संजय राजाराम राऊत कोण ह्याचा पण आपण शोध घेतला पाहिजे। हा काड्या लावणारा शकुनी मामा आपल्या युतीमध्ये तर आला नाही ना, ह्याची पण काळजी आपण लोकांनी घेतली पाहिजे। आता भाजपच्या नेत्यांनी उघडपणे हल्ला चढवल्यानंतर शिंदेंचे शिवसैनिक कसे शांत राहणार? शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही बोंडे आणि भाजप नेत्यांच्या टीकेला त्यांच्याच शब्दात प्रत्युत्तर दिलं, तर शंभूराज देसाईंनी मात्र जाहिरातीवरून आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला। एकनाथ शिंदे हे वाघ आहेत आणि या 50 वाघांमुळेच भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना आता मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे। आणि एखाद्या मंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं कार्य जर जनतेला पटत असेल आणि ती जनता जर वाहवा करत असेल तर ते एक कडू सत्य पचवण्याची ताकद राजकीय नेत्यांनी ठेवायला पाहिजे। माननीय खासदार अनिल बोंडे साहेबांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या राज्यातल्या प्रमुखांनी काल जी भूमिका घेतलेली आहे की दोघांनीही आता इथून पुढे या गोष्टीवरती जास्त चर्चा न करता, याच्यावरती कालच्या आलेल्या जाहिरातींवरती जास्त भाष्य न करता, मी मगाशी म्हटलं तसं 2024चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून काम करूया। त्याचं पालन जसं आम्ही करतोय शिवसेना, तसं भाजपचे खासदार अनिल बोंडे साहेबांनी सुद्धा करावं। आता सगळ्यांनी हातात हात घालून काम करायचं आहे। खरं तर भाजप शिवसेनेत मिठाचा खडा पडण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। याआधीही वेळोवेळी दोन्ही पक्षातील मतभेद उघड झाले। शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांनी 26 मे रोजी सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला। त्यानंतर 10 जून रोजी शिवसेना खासदार आणि शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंनी महायुतीत काही लोक विघ्न आणत असल्याचा आरोप केला। या दोन घटनांच्या पार्श्वभूमीनंतर मंगळवारच्या जाहिरातीनं युतीत दुसऱ्यांदा मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं। आता सुधारित जाहिरात छापल्यानंतरही भाजप शिवसेनेत वाद मिटण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर या वादावर काही तोडगा निघतो की आगामी काळात याचे काही पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। जाहिरात वादाचा दुसरा अंक बुधवारी रंगला। मंगळवारच्या जाहिरात वादावरती पडदा टाकण्यासाठी दिलेल्या दुसऱ्या जाहिरातीवरूनही वादंग निर्माण झालाय। सत्ताधाऱ्यांमध्ये जाहिरातीवरून बेबनाव निर्माण झाल्यानं विरोधकांनी टीका करण्याची संधी साधून घेतली। जाहिरात दाखवून अवलक्षण, मंगळवारी रंगला वादाचा गाथा। वादानंतर जनतेच्या चरणी माथा। शिवसेनेच्या नवरत्नांवरून वादंगाचा वादा। सलग 2 दिवसापासून सुरू असलेल्या जाहिरातींची सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे। जाहिरात करून राज्य सरकारला जितकी प्रसिद्धी मिळाली त्यापेक्षा जास्त प्रसिद्धी जाहिरातीवरून निर्माण झालेल्या वादानं झाली आहे। मंगळवारी अनेक वृत्तपत्रांमध्ये
राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. कारण त्या जाहिरातीत ना भाजपचं कमळ होतं ना देवेंद्र फडणवीस. इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणाऱ्यांची टक्केवारी ही देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त होती. या वादावर पडदा टाकण्यासाठी बुधवारी पुन्हा जाहिरात टाकण्यात आली. जाहिरातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, भाजपचं कमळ आणि देवेंद्र फडणवीस अवतरले. इतकंच नव्हे तर शिवसेनेच्या मंत्र्यांचं नवरत्नही जाहिरातीत छापण्यात आलं. मात्र भाजपच्या एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलं नाही. काल फडणवीसांनी बांबू दिल्यामुळे आज हे सगळं चित्र विधान जाहिरातीत जरी बदललेलं दिसलं असलं तरी प्रत्यक्षात सगळं आलबेल नाही हे स्पष्ट दिसतं. 24 तासात जाहिरात का बदलावी लागली याचा पर्दाफाश खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. मी त्या वेलविशरच्या शोधात आहे की सगळ्या वर्तमानपत्रात कोटी रुपयाहून जास्त पैसे लागतात जाहिरात द्यायला. असा कोण हा वेलविशर आहे ज्या या वेलविशरनी कालच्या जाहिराती दिल्या एक. आणि मला असं वाटतं आजचं डिझाईन हे कदाचित दिल्लीवरनं आलं असावं अशी शक्यता नाकारता येत नाही. जाहिरातीवरून वाद सुरू झाल्यानं सत्ताधारी पक्षाचे नेतेही बॅकफूटवर गेले. विरोधकांनी या मुद्द्यावरून जिवारी लागणारे घाव करायला सुरुवात केल्यानं उत्तर देताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आजची जाहिरात ही शिवसेना पक्षाकडनं आम्ही अधिकृतपणानं दिलेली आहे. आजची जी जाहिरात आहे ती शिवसेनेचे जे राज्यातले मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या नावाच्या फोटोच्या सह या ठिकाणी दिलेले, ती अधिकृत पक्षाची भूमिका आहे. पण अशी चर्चा सुद्धा कुठे झालेली नाही. ही बातमी आली कुठून हाच मोठा खरं चर्चेचा विषय आहे. जाहिरात का बदलावी लागली, जाहिरात आली कुठून हाच प्रश्न आहे. नाही, मला वाटतं तोच प्रश्न आम्हालाही आहे, तो प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनाही आहे. काल ही जाहिरात आली कशी, आली कुठून, काल खरं मी आपल्याला सांगायला हरकत नाही. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे जाहिरात भाजपच्या पसंतीस पडली नाही. त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून जनतेच्या चरणी माथा टेकवण्याची वेळ शिवसेनेवर आली. इतकंच नव्हे तर जाहिरातीत युतीला लोकांची पसंती असल्याची आकडेवारी दाखवताना विरोधकांना मिळालेली टक्केवारी सुद्धा दाखवावी लागली. त्यामुळे जाहिरात दाखवून अवलक्षण असं म्हणण्याची वेळ शिवसेनेवर आली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आनंद दिघेंबाबत विधान करून शिंदेंच्या शिवसेनेच्या टार्गेटवर आलेल्या जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलंय. दिघेंच्या मृत्यूबाबत भावनिक राजकारण बंद करा असा टोला आव्हाडांनी लगावला आणि त्यामुळे पुन्हा एकदा आव्हाड आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळतंय. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या नावाचा जयघोष करत शिंदेंच्या शिवसेनेनं सत्तेचा गड सर केला. पण याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्षाचे नेते शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष करू लागले. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांना दिघेंसंदर्भात केलेल्या वक्तव्यानं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालेलं. आता पुन्हा एकदा आव्हाडांनी आनंद दिघेंचा उल्लेख करत शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. दिघेंच्या मृत्यूबाबत भावनिक राजकारण बंद करा असा टोला आव्हाडांनी लगावलाय. हे बघा, हा भावनिक खेळ बंद करा. मीनाक्षी शिंदे महापौरपदी असताना त्यांना उद्धव ठाकरेंनीच महापौर केलं होतं. तेव्हा त्यांना हे सगळं आठवलं नव्हतं का? त्या सगळं विसरलेल्या सत्तेच्या लालसेपोटी. असं एवढंच ठाण्यात ते आनंद दिघेंचं कार्ड चालतं. आनंद दिघेंच्या नावावर मतं मिळतात. एकच आपलं आनंद दिघे, आनंद दिघे, आनंद दिघे, आनंद दिघे, आनंद दिघे पत्ते फेकत राहायचे. डॉक्टरनं विचारा, मग त्यांना विचारा, या पोलीस कस्टडीत आणि विचारा कसे मी काय झालं ते. आता आव्हाडांनी दिघेंचं नाव घेत शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेनंही आव्हाडांवर पलटवार केलाय. आनंद दिघे किती मोठे नेते होते हे आव्हाड जाणतात असा टोला शंभूराज देसाईंनी लगावलाय. पण दिघे साहेब एक मोठी नेते आहेत ना शिवसेनेचे, त्यामुळं आज नाही आम्ही दिघे साहेबांचं नाव घेत, पहिल्यापासून आम्ही दिघे साहेबांचं नाव घेतोय. त्यामुळं जितेंद्र आव्हाड ठाण्यामध्ये राहतात, त्यांचा मतदारसंघ जितेंद्र आव्हाडच म्हणाले ना, ते ठाण्यामध्ये आहेत, त्यांनाही माहिती आहे दिघे साहेबांचं वलय काय आहे. एकंदरीतच जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा आनंद दिघेंचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचलंय. त्यामुळे येत्या काळात ठाण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काय पडसाद उमटतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वार्तापत्र विभाग बंद केला जाण्याच्या मार्गावर आहे.
सर्वाधिक श्रोते असलेल्या आकाशवाणीचे सकाळी 7:30 आणि 8:20 प्रसारित केलं जाणारं वार्तापत्र आता छत्रपती संभाजीनगरहून प्रसारित करण्याचे आदेश माहिती प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आले. त्यामुळे पुणे आकाशवाणीच पुणे केंद्र टप्प्याटप्प्यानं बंद केलं जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. नमस्कार. आकाशवाणी पुणे. सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. या शब्दातनं आणि आवाजातनं अवघ्या महाराष्ट्रभर पोचायला मला आकाशवाणीचं पुणे केंद्र कारणीभूत ठरलं. त्यावेळेला फारशे वर्तमानपत्राचे एडिशन्स नव्हत्या, नवे वर्तमानपत्रांची एवढी गर्दी नव्हती, अन्य कुठली चॅनल्स एवढी नव्हती. सर्वाधिक श्रोते असलेल्या आकाशवाणीचं सकाळी 7:30 आणि 8:20 प्रसारित केलं जाणारं हे वार्तापत्र बंद करण्यात आलंय. रोज सकाळी घराघरात ऐकलं जाणारं हे आकाशवाणीचं बातमीपत्र 1975 पासून पुणे केंद्रावरून प्रसारित होत होतं. माध्यम क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांनी हे बातमीपत्र वाचलंय. माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या मातोश्री कैलासवासी सुधा नरवणे यांच्यापासून ते प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ अशा अनेकांच्या आवाजातील हे सकाळचं बातमीपत्र संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. पण आता हे बातमीपत्र प्रसारित करण्याचं काम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून न करता संभाजीनगरहून करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. फक्त वृत्तसेवा विभाग आकाशवाणी नवी दिल्लीच्या दिनांक 13 जून 2023च्या आदेशानुसार सकाळी 7:10 आणि सकाळी 8:30 प्रसारित होणारे राज्य मराठी वार्तापत्र हे दिनांक 19 जून 2023 पासून छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रातून निर्मित होणार आहे आणि पुणे केंद्र ते बातमीपत्र राज्यातील इतर केंद्रांसोबत सहक्षेपित करेल. यापूर्वीही पुण्याचा आकाशवाणी विभाग बंद करण्याचे प्रयत्न झाले होते. या केंद्रावर भारत सरकारच्या झोन अधिकाऱ्यांच्या जागा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळेचे खासदार अनिल शिरोळे यांनी दर्शवलेला विरोध आणि तेव्हाचे माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या एकत्रित प्रयत्नांनी हे केंद्र वाचलं. पण आता पुन्हा हे केंद्र बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. पुण्याच्या बातम्याही औरंगाबादवरून रिलीज होतील. हा निर्णय अत्यंत आत्मघाती निर्णय आहे. मन की बात ऐकवण्याची सवय लागलेल्यांनी मनमानी करायला सुरुवात केलेली आहे. या पाठीमागे मोठे षडयंत्र दिसून येते. याला पुणेकर नागरिकही विरोध करतील आणि आम आदमी पक्ष या संदर्भात आंदोलन करणार आहे. आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि महाराष्ट्राच्या कला विश्वाचं वेगळं नातं आहे. पु ल देशपांडेंपासून अनेक दिग्गजांचे या केंद्रावरून अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. सकाळची बातमीपत्र तर पुणे आकाशवाणीची ओळख होती. याच आठवणींना तत्कालीन वृत्त निवेदक सुधीर गाडगिळांनी उजाळा दिलाय. गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याकरता गावोगावी जात असे तर त्या गावोगावी गेल्यानंतर तिथे मला वेगळी ओळख नुसतं सुधीर गाडगीळ म्हटलं की बाकी द्यायलाच लागायची नाही. सकाळच्या बातम्या ना असं खूप प्रेमानं सगळेजण विचारायचे. इतकं सकाळच्या प्रादेशिक बातम्यांबद्दल कुतूहल, प्रेम सर्वसामान्य सर्व थरातल्या जनतेला खूप आपुलकीचं नातं आमचं त्यामुळे जमलं गेलेलं होतं. पुणे आकाशवाणी केंद्रात सगळ्याच विभागात मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. जाणीवपूर्वक ही पदं भरली जात नसल्याच्या तक्रारीही कर्मचाऱ्यांकडून होत आहेत. दुसरीकडे ज्या संभाजीनगरच्या केंद्रावरून बातमीपत्र प्रसारित होणार आहे त्या केंद्रावरही भारत सरकारचे अधिकारी नाही आहेत. मुंबईच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार देऊन कामकाज चालवलं जात आहे. त्यामुळे पुणे आकाशवाणी केंद्र हळूहळू बंद करण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंसह मंत्रिमंडळातील सर्वच प्रमुख मंत्र्यांचे फोटो या जाहिरातीमध्ये पाहायला मिळाले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहिरातीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आज पुन्हा एकदा जाहिरात देण्यात आलेली आहे. आजची जाहिरात म्हणजे सारवासारव करण्याचा प्रयत्न आहे. तसंच कालच्या चुकीची शिवसेनेकडून दुरुस्ती करण्यात आलेली आहे असा खोडसाळपणा पुन्हा होऊ नये. तसंच ही जाहिरात देणारा तो हितचिंतक नेमका कोण आहे आणि या जाहिरातींसाठी पैसे कुणी दिले असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री यांच्या सर्वेच्या जाहिरातीवरती अनिल बोंडे यांनी वाशिममध्ये जोरदार टीका केली. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही असं उदाहरण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीवरून जोरदार टीका केली आहे. खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार हे वाघ आहेत आणि या वाघांनी उठाव केला म्हणून भाजपला सत्ता मिळाली असा टोला त्यांनी लगावलाय. खासदार अनिल बोंडेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेचा आमदार बच्चू कडूंनी चांगलाच समाचार घेतला. अनिल बोंडे जर मुख्यमंत्र्यांवर टीका करत असतील तर आम्ही त्यांना आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं. तथ्यहीन आरोप करण्याची त्यांची सवय आहे. स्फोटक विधानं करून लोकप्रियता मिळवण्यासाठी राऊतांची धडपड सुरू आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक आरोपावरती खुलासा देण्याची गरज नसल्याचं मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. जाहिरातीवरून शिवसेना भाजपमधील धुसफूस समोर आलेली असून एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न असल्याचं मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व पुढे आणण्याचे उद्दिष्ट असल्याचंही ते म्हणाले. भाजपनं 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून आता देशभरात टिफिन बैठकांचं आयोजन करण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईच्या आरे कॉलनीतील राम मंदिर परिसरात झालेल्या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळेंनी हजेरी लावली आणि त्यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झालेले असून या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विशेष जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारनं शहरासाठी 2700 कोटी रुपये खर्च करून अमृत मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामं सुरू करण्यात आली आहेत. विकास तीर्थ यात्रा अभियानांतर्गत शहरातील 1000 महिलांनी पाणीपुरवठा योजनेला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केलंय. हिंगोली शहरामध्ये नगर परिषदेकडून सलग 3ऱ्या दिवशी अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे. हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी कामाची पाहणी केली. यावेळी अतिक्रमण काढताना कुणाचीही गय करू नका. रस्त्याच्या कडेला हातगाडी लावणाऱ्या फळ विक्रेत्यांना भाजी मंडईमध्ये जागा उपलब्ध करून द्या अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर इथल्या दुकानांमधून कपाशीचे राशी सीड घ्यायचं असेल तर सोबत तेवढ्याच किमतीची दुसऱ्या कंपनीची बॅग घ्यावी लागते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर या बातमीची तत्काळ दखल घेत कृषी अधीक्षकांनी संबंधित दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे. राज्यामध्ये बोगस बियाणं विकणाऱ्यांवरती कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. 1100 अधिकारी बियाण्यांची तपासणी करत असल्याची माहिती कृषी आयुक्तांनी दिली आहे. बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधं, बियाणं आणि खतांची विक्री करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाकडून धाडसत्र राबवलं जात आहे आणि त्यामुळे आता बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा बसेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधील वनोजा आणि शेलू परिसरासह काही भागात पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असून पेरणीच्या कामांना वेग आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. दुपारच्या वेळी आलेल्या पावसानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील केमिकल टँकरला लागलेल्या आगीनंतर बचाव कार्य करणारी क्रेन पलटी होऊन अपघात झाला. यावेळी क्रेनने पेट घेतलेला होता आणि यामध्ये बचाव पथकातील सर्व सदस्य अगदी थोडक्यात बचावले. अकोला जिल्ह्यामधील गिरनार इथल्या शोरूमला भीषण आग लागली. या आगीत सर्व्हिसिंगसाठी आलेले 5 ते 7 टिप्पर जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं. पावसाळ्यामध्ये बसमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा गळतीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे चिपळूण बस स्थानकातील 110 गाड्यांपैकी बहुतांश गाड्यांची डागडुजी करण्यात आली आहे. गाड्यांचे लिकेज रोखण्यास
ब्रेक नंतर स्वागत. साईबाबा संस्थाननं एका मशिदीच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. मात्र साई संस्थानच्या माजी विश्वस्तांनी तो दावा फेटाळून लावलेला आहे. साई संस्थानला बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचं शिर्डीकरांचं म्हणणं आहे. की असं कुठल्याही संस्थेला किंवा कुणालाही साईबाबा संस्थानला पैसे देण्याचा अधिकार नाही. शासनाची त्याची रीतसर परवानगी मिळाली तरच हा पैसा या ठिकाणी शासनाच्या परवानगीने कुणाला देता येतो अथवा हा पैसा साईबाबा संस्थानला परस्पर देता येत नाही. सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले. साई संस्थान आणि पर्यायानं शिर्डीला बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तो व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. साईबाबा संस्थान असेल, भक्त असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, वेगवेगळे विषय असेल, हे घेऊन शिर्डीला टार्गेट करण्याचं काम या निमित्तानं करतात. जे कोणी लोक हे काम करत असेल, तुमच्या माध्यमातून मी शिर्डी ग्रामस्थ सुज्ञ नागरिक या नात्याने सांगतो, यापुढे जर कोणी अशा खोडसाळ प्रयत्न करत असेल तर शिर्डी ग्रामस्थ त्यांना सोडल्याशिवाय राहणार नाही. गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानविषयी वादग्रस्त आणि संभ्रम निर्माण करणारे मेसेजेस, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. मात्र अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन साईबाबा संस्थानसह शिर्डी ग्रामस्थांनी केलंय. शिर्डीहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.